विद्यार्थी मित्र हो, आपण पाहत आहात इयत्ता 10वी विषय मराठी पाठ क्रमांक 11 जंगल डायरी भाग 1. लेखक आहेत अतुल धामणकर. जंगल डायरी हा पाठ अतुल धामणकर यांनी लिहिलेला असून प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक, छायाचित्रकार अशा विविधांगी अनुभव या ठिकाणी आपण पाहणार आहेत. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे TAR म्हणजे ताडोबा अंधारी टायगर रिझर्वमध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीव, ताडोबा वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जार कथा ही वन्यजीव विषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक म्हणजे भीतीदायक, अंगावर शहारे येतील अशा पद्धतीच्या प्रसंगाचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्व म्हणजे काय, आईच्या प्रेमाचे, आई आपल्या मुलाची जशी काळजी घेते तसे या ठिकाणी वाघीण आपल्या पिलांची कशी काळजी घेते याचं रोमहर्षक वर्णन या पाठामध्ये या ठिकाणी केलेले आहे. पाठाला सुरुवात करण्या अगोदर सर्व परिच्छेद आपण टप्प्याटप्प्याने पाहणारच आहोत. तत्पूर्वी या पाठामध्ये नक्की काय आहे हे संक्षिप्त रूपाने पाहूया आणि नंतर पाठाला सुरुवात करूया. या पाठामध्ये एक वाघीण जी आहे, ह्या वाघिणीच्या 4 पिलांच्या बाबतीत वाघीण कसे भक्ष्य मिळवते म्हणजे शिकार करून आपल्या पिलांसाठी अन्न कसे मिळवते, कशा प्रकारे आपल्या पिलांची काळजी घेते आणि ही पिले देखील जेव्हा आपली आई जवळ येते तेव्हा त्या ठिकाणी पिलांशी ती कशी खेळते, पिले अंगाखांद्यावर कसे खेळतात, एकमेकांशी खोटा चावा घेणे, शेपटी चावणे, पायाला चावणे, हे अनुभव या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे. ताडोबा गाडी पुढे 4 वाघ, याला म्हणतात नशीब. अनेक पर्यटक ताडोबा उद्यानाला भेट द्यायला जातात. ताडोबा हे 116 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये असलेलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेलं हे उद्यान अनेक लोक पाहण्यासाठी जातात आणि असेही 4 वाघ भटकंती करत असताना गाडीसमोर आल्यानंतर हा जो आनंद आहे हा गगनात मावणारा नाही. अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला चित्रामधून जाणवते. हे चित्र आणि पाठामध्ये असलेले 4 पिलं हा साधर्म्य तुम्हाला समजावा म्हणून मी हे चित्र या ठिकाणी आपल्यासमोर दाखवलेलं आहे. ह्या पाठामध्ये वाघिणीला 4 पिले आहेत आणि ती पिलांची काळजी कशी घेते हे आपण अभ्यासणार आहोत. मित्रहो, तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या घरी तुम्ही एखादी मांजर पाळलेली असेल आणि त्या मांजरीला 2-3 पिल्ले असेल आणि एखादं पिल्लू जर लांब गेलं आणि आपण त्या मांजरीची नजर चूक करून ते पिल्लू उचललं तर ती रागारागाने आपल्याकडे पाहते, धावते आणि असे हे अनुभव आपण दैनंदिन जीवनामध्ये
अनेक अनुभवलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे एखादा कुत्रा असेल आणि त्या कुत्र्याच्या बाबतीतही आपण त्याच्या पिल्लांच्या बाबतीत अनेक वेळा आपण अनुभव पाहिलेले आहेत. मित्रहो, या पाठामध्ये नक्की हेच आपल्याला समजून सांगायचं आहे विद्यार्थ्यांना की आई आपल्या पिल्लांसाठी रात्रंदिवस कष्ट करत असते आणि मायेची ऊब देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून मित्रहो, आपले आईवडील जे आहेत हे आपल्यासाठी अनेक प्रकारच्या यातना सहन करून कष्ट करत असतात, आपली काळजी घेत असतात. तशाच प्रकारे या प्राण्यामध्ये सुद्धा हा एक गुण असून आपण प्राण्यांचं संरक्षण करायला हवं, त्यांना जपायला हवं. त्यांची वाघांची संख्या वाढणं किती गरजेचं आहे हे आपल्याला ह्या पाठामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यानंतर आपण पहिला परिच्छेद पाहूया, दुसरा पाहूया आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी असलेल्या लेखकाने अनुभवलेल्या, प्रत्यक्ष जाणलेल्या चित्रणातून जाणवलेल्या प्रसंगाचे वर्णन आपण प्रत्यक्ष पाहूया. आणि आता आपण पहिला पॅरेग्राफ जो आहे तो अभ्यासू. मित्रहो, आता आपण पाहत आहोत पाठातील पहिला परिच्छेद. तारीख 27 मे 1997. वेळ सकाळी 6 ते 9:30. कोळसा परिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर हे आहे ठिकाणाचं नाव. लेखक या कोळसा परिक्षेत्रामध्ये असलेल्या कोळसा वन विश्रामगृहामध्ये राहत आहेत आणि ते या ठिकाणी वाघांना जवळून बघण्यासाठी निघणार आहेत. तर आता पाहूया आपण प्रत्यक्ष त्यांचे अनुभव. आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनमजूर म्हणजे जंगलात काम करणारा कारागीर, फॉरेस्ट वर्कर. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. लेखक जे आहे ते आता झरी रस्त्याने निघालेले आहेत. मित्रहो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा आपण एखाद्या अभयारण्यामध्ये जातो तेव्हा आपल्याबरोबर किंवा आपण जेव्हा सहलीला जातो तेव्हा आपल्याबरोबर आपण एखादा गाईड घेत असतो आणि त्या गाईडच्या मदतीने त्या ठिकाणचा सर्व इतिहास जसा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तसा ह्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये टोंगे हे जे वनरक्षक आहे हे एक मार्गदर्शकाची भूमिका करणार आहेत. आणि म्हणून हे टोंगे वनरक्षक लेखकासोबत आहे हे सर्वप्रथम आपल्या मनात ठेवा, म्हणजे हा पाठ समजायला अतिशय सोपा जाईल. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. वनमजूर म्हणजे जंगलात काम करणारा कामगार. या ठिकाणी 3 व्यक्ती आहेत: टोंगे वनरक्षक, एक वनमजूर आणि लेखक. तो वनरक्षक जो आहे तो अचानक थांबला आणि वनरक्षक अचानक थांबल्यामुळे का थांबला हा वनरक्षक, म्हणजे पुढे वनरक्षक चालू आहे झरी रस्त्याने आणि आता या ठिकाणी
अचानक थांबल्यामुळे लेखक म्हणतात, मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं म्हणजे कोणी? वनमजुराने. तर त्यानं रस्त्याकडे बोट रोखलं म्हणजे काय? बोट रोखलं, बोटाने इशारा केला, दाखवलं. काय दाखवलं? नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. उमटणे, ठसा त्या ठिकाणी दिसणे. एक बिबळ्या नुकताच गेलेला असावा असा त्या ठिकाणी इशारा, जाणीव या वनमजुराने लेखकांना करून दिली. तेव्हा हा एक नर असून आम्ही पोचण्याच्या तासाभरा आधीच इथून गेला असावा. आणि जी पावलाची खूण आहेत त्यावरून असे लक्षात आले की हा एक नर असावा. मी चौफेर पाहिलं. चौफेर, चहूकडे, एव्हरीवेअर. चौफेर म्हणजे चहूकडे. पण मला तरी काही दिसलं नाही. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यातून, आता हे झरी रस्त्याने चाललेले आहे, सर्वत्र जंगलच आहे, कारण हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे, या ठिकाणी सर्व वाघ जे आहेत ह्या जंगलामध्ये पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. आणि आता या ठिकाणी हे टोंगे वनरक्षक, एक वनमजूर आणि लेखक स्वतः निघालेले आहेत झरी रस्त्याने. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. जंगलात झरी रस्त्याने जात असताना अचानक एक हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबण्याची खूण केली. खूण करणे, खूण न बाणाचा आहे. खूण म्हणजे इथे अर्थ आहे इशारा, सूचना. मी सगळ्यांना हातानंच थांबण्याची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. लेखकाला जाणवलं की या जंगलामधून एका बाजूने आवाज येत आहे. तेव्हा लेखकाने एक दुर्बीण आपल्या डोळ्याला लावली आणि कोणत्या दिशेने आवाज येतो त्या दिशेने दुर्बिणीतून पाहिलं तर काय दिसलं लेखकांना? तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. त्या बांबूच्या झाडाच्या जवळ एक बिबळा बसलेला होता, पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. म्हणजे लेखक झरी रस्त्याने चाललेले आहेत. झरी रस्त्याने जात असताना समोरच्या जंगलामध्ये असलेला जो बिबट्या आहे त्याची पाठ लेखकाच्या दिशेने आहे आणि त्या बिबट्याचे तोंड विरुद्ध दिशेला आहे. म्हणून लेखकाला शेपटी अगोदर दिसली, पण शेपटी जी दिसली, जाणवली, ती हल्ली म्हणून जाणवली की इथे बिबट्या आहे. याचा अर्थ असा आहे की बिबट्याच्या रंगाशी आजूबाजूला पडलेला जो पालापाचोळा आहे हा एकसारखा आहे. मित्रहो, उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये वनस्पती आपली पाने गाळतात, ज्याला आपण पानझडी म्हणतो. वनस्पती आपली पाने गाळतात आणि अशी ही जमिनीवर पडलेली पाने अतिशय पिवळसर रंगाची आहेत आणि ते बिबट्याच्या अंगावरच्या कातडीच्या रंगाशी मिळती जुळती आहे. त्यामुळे त्या पाचोळ्यामध्ये बसलेला बिबट्या लवकर लक्षात आला नाही. फक्त त्याची शेपटी हल्ल्यामुळे
लेखकाला जाणवलं की या ठिकाणी काहीतरी आहे. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला. बिबट्या जो आहे तो अतिशय जवळून पाहण्याचा योग लेखकांना आला, पण दैव देतं आणि कर्म नेतं अशा प्रकारे त्या ठिकाणी मित्र झालेला आहे. त्या टोंगे वनरक्षकाचा पाय नेमका एका वाळक्या म्हणजे सुकलेल्या ड्राईड अप स्टिक वर पडला आणि त्या काठीवर पडलेल्या पायामुळे त्या काटकीचा कट्ट असा आवाज आला आणि त्या कट्ट असा आवाज आल्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी तिखट कानाच्या बिबट्यानं तो आवाज ऐकून वळून पाहिलं, कारण यांना सेफ्टी दिसली. तोंड विरुद्ध बाजूला होते. मागच्या बाजूने आवाज आल्यामुळे बिबट्याने मागे वळून पाहिलं तर त्यांना त्या बिबट्याला मागे लेखक, टोंगे वनरक्षक आणि वनमजूर हे दिसल्यामुळे त्याने एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. कारण अतिशय पूर्णपणे शांतता असलेल्या या सकाळच्या प्रहरी जवळून पाहण्याचा जो योग आला होता वाघाला, तो टोंगे वनरक्षकांच्या एका चुकीमुळे काय चूक झाली तर पायाखाली काटकी मोडल्यामुळे कट असा आवाज आल्यामुळे तो जो वाघ आहे म्हणजेच बिबळ्या जो आहे तो जंगलामध्ये पळून गेला, नाहीसा झाला. आता हा जो भाग आहे पहिलाच परिच्छेद आपण पाहिलेला आहे. आपण टप्प्याटप्प्याने सर्व पाहणार आहोत. थोडक्यात या पहिल्या परिच्छेदामध्ये मित्र हो आपण एक पाहिलेला आहे की लेखक टोंगे वनरक्षक आणि वनमजुराच्या मदतीने झरी रस्त्याने निघालेले असताना रस्त्यामध्ये एका ठिकाणी वाळक्या काटकीवर पाय पडल्यामुळे आणि कट असा आवाज आल्यामुळे त्या आवाजाचा अंदाज घेऊन लगेच त्या ठिकाणी बिबळ्या जो आहे तो जंगलामध्ये नाहीसा झाला. आता भाग 2 मध्ये आपण उर्वरित सर्व पाठ पाहणार आहात. त्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटूया भाग 2 मध्ये. धन्यवाद.